नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. प्रकरण 18. सपूनचा लालगण. काय फिरताय व मामी उन्हाच्या? काय नाही व माय, अशी झालती मी. अन का व 2-3 दिवस झाले ती काहीच आहेच नाही व बहीण. घर सुन लागतं व माय तू नसली की. तू कशी कोणाशी बी बोलतच राहती. आताच पाय ना, मी माई चालली होती अशीच तर पण तू न टोकलं मले. काय फिरताय व मामी? अशानच तू याद येते व माय. कुठे गेलती? हा व मामी, मी माईच्या घरी गेलती 2-3 दिवस झाले. गावाले मायभाषाचा लालगण होता ना. ते सगळेच म्हणत होते यास तुम्ही. मायभाषा बी म्हणे फुई न फुवा दोघी बी यायलेच पाहिजे. मम्मीनं बी म्हटलं माय एकटाच तर भाषा आहे आपला, जाई येव्हा इतकं आपल्याला बोलता येतं. पण का व मामी, कधी एका बी गाडीचं तिकीट नाही मिळालं. पण इकडून तिकडून एका गाडीचं मी गेलं माय. पण ते गाडी बी भुसावले 9 वाजता आली व मामी. अशी मनमन तशी गर्दी त्या गाडीत बी की विचारूच नका. आता आलो तर खरं माय भुसावळलो. पण आता पुढे काय करायचं? रिक्षानी की काहीच नाही. एसटी रात्री 12 वाजता होती. पण त्या गावच्या एसट्याचं बी काय खराय व मामी. पण एक बरंच झालं माय, माया बहीणच्या शेजारींचा लोक तिच्याच कॉलनीमध्ये राहतो. तो कसा देवासारखा भेटला. आम्ही बी त्याला वैकतो, तो बी आम्हाला वैकतो. त्यानं विचारलं मावशी कुठे चालली तू? मीनं म्हटलं अरे प्रशांत, तू इकडे कुकडे रे भाऊ. तो कल्याणलेल होता. बरं झालं व माय भेटला तर. म्हटलं अरे भाऊ, त्या सपूनचा लालगण राय रे कालदी तर गावाले चालली आहे आता. तो म्हणाला मावशी इतक्या रात्री तुम्हाला रिक्षा बिक्षा काहीच नाही मिळणार. भुसावल्ले मीनं मोठी गाडी आणली आहे तर तू भुसावल्ले उतरली की मला फोन कर, मी तुला सांगीन मी कुठे आहे. तो न्याराज गाडीत होता ना, आम्ही न्याराज गाडीत होतो. मग भेटला माही तो भुसावळच्या ठेचनात. अन मग त्यानं आम्हाला फैसपुरात उतारी दिलं माया मावस देराच्या घरी. अन तो गेला सावद्याले पुढे. आम्ही बी पहाटे उठलो, अंग तोंड धुतलं न माई मावस देरानी म्हणते काहीतरी खाईसन जाणं. म्हटलं व माय उशीर होई जाईन न. गैरे तिकडून फोनवर फोन येत आहे, लवकर या. तवा तिनं पटकन खिशी घेरली व माय. बरं झालं खिशी केली, चायाचं बी काम नाही. खाल्लं पटकन न गेलो माय स्पेशल रिक्षा करीसन. व माय तडी तर टुरिंगा तयारच होत्या. बसलो माय त्याच्यात अन गेलो कर्जतले. आपण का काही पाहिलं होतं माय ते गाव, आताच पाहिलं. गेलो व मामी तडी. चहा पाणी झालं, लालगण बी सुरू झाला. व माय अन काय ती तंबा काढलं ना माया भाषानं गुलाबाचं फूल, ते बी प्लास्टिकचं. म्हटलं व माय हा काय त्या पोरले प्लास्टिकचं फूल देतो की काय. चांगलं झाडावरचं ताजं खरोखरचं फूल देऊवा की. असं बारे म्हणते जाय तवशी त्यानं फुलाची डबी उघडली अन त्याच्यातून मुंदी काढली, त्या पोरच्या बोट्यात घातली. व माय मी तर पाहतच राहिली. काय भीती तंबे करता व माय गावाले. नाही ते पायी काढता. आपल्या वक्ती का असं होतं व बाई. मग त्या नवरीनं त्याला खोका दिला लहानसा न त्यानं बी तिले खोका दिला. आता म्हटलं काय अशीन व माय या खोक्याईत. उघडले बहीण खोके. त्याच्या खोक्यात पैसे ठेवायचं पाकिट होतं न तिच्या खोक्यात मोबाईल होता. तो काढला. तिकडची एक म्हातारी अशी मोठ्यानं बोंबली उठली. व माय
केवढं मोठं खापर आहे व ए, काय एवढा मोठा फोन व माय, आपण तर आताच पाहिला व माय, इतकी अशी अशी धूम तुटली की बस. तवशे तिच्या शेजारच्या पूर्ण तवाच फोटो काढीसन त्या म्हातारीला दाखवला आणि म्हणते, हे पाय व बय, त्या खापरातून कसा फोटो निघतो तू यात, पाय कितला मस्त साजरा आलाय तू या फोटो त्याच्यात. हा व माय, हे तर भलतंच मस्त आहे व, आपण का पाहायला देखील होतो माय, आता तरी पाहायला भेटलं न. अशी गंमत झाली व मामी. मग सगळ्याचे फोटो बिटू काढले न, जेवलो खावलो, आम्ही आलो आमच्या घरी. अन आम्ही दुसऱ्या दिवशी गाडीत बसलो व मामी, अन आज पहाटे आलो आमच्या घरी. आपलं घर ते आपलंच घर असतं कितलं बी झालं तरी. हा व माय, खरंच आहे. चाल बहीण, मी बी चालली आता घरी. माया म्हातारा बी एकटाच बसलाय घरात वाट पाहत अशी. धन्यवाद.